सकाळी आपली कामाची धावपळ होऊ नये आणि सगळी कामे आपली वेळेत पूर्ण व्हावीत असं प्रत्येकीला वाटतं. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे. संध्याकाळी बरीचशी कामं जर आपण करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपली कामाची धावपळ होत नाही आणि सगळी कामं आपली अगदी वेळेवर आवरतात. मुलं निवांत झोपलेली असतात त्यावेळेस मी किचनवरील भांड्यांची स्वच्छता असेल किंवा डबे वगैरे घासायचे असतील, कपडे वगैरे प्रेस करायचे असतील किंवा आणखीन काही भांडी वगैरे घासायची असतील ती सगळी मी दुपारी घासून ठेवते आणि सगळी कामं दुपारी आवरते. म्हणजे संध्याकाळी मुलांसोबत निवांत वेळ मिळतो. तर इथे मुलं झोपलेली होती तोपर्यंत मी सगळी कामं पटापट आवरून घेतली. फ्रीज पुसायचा बाकी होता. आपलं चला आधी चहा घेऊया. तर छान असा गरमागरम चहा मी केला. त्यानंतर चहा मी इथे गॅलरीमध्येच घेते कारण इथे छान अशी हिरवीगार छोटी छोटी झाडे मी लावलेली आहे आणि तिथे बसून चहा घेण्यामध्ये खूप छान वाटतं, म्हणून मी तिथेच चहा घेते. तर चहा वगैरे घेऊन झाला त्यानंतर फ्रीज वगैरे आवरायचं होतं. फ्रीज 8 दिवसातून एकदा मी स्वच्छ करते त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त काही सांडलेलं नसतं किंवा कचरासुद्धा नसतो. पण तरी देखील प्रत्येक तिसऱ्या दिवशी किंवा आठवड्यातून एकदा मी फ्रीज असं स्वच्छ करते जेणेकरून मग ते जास्त घाण होत नाही. कारण मुलं येता जाता फ्रीजला हात लावतातच आणि त्यामुळे थोडंफार ते घाण होतं. तर आतून सुद्धा फ्रीज व्यवस्थित पुसून घेतलं आणि बाहेरच्या बाजूने सुद्धा कोलिनने थोडंसं वगैरे करून व्यवस्थित पुसून घेतलं आणि त्यानंतर मग सकाळचा स्वयंपाक करायचा होता. तर त्यासाठी संध्याकाळी मी केला होता उपमा. कारण दिवसभर घरातील आवरावर केली होती आणि बरेचसे कोपरे घरातले मी स्वच्छ केले होते त्यामुळे खूप थकल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे मग मी जास्त काही स्वयंपाक बनवला नाही आणि मुलांना देखील हलकं फुलकं आठवड्यातून एकदा खायचंच असतं. रोज रोज भाजीपोळी म्हटली की त्यांना कंटाळा येतो, म्हणून मग म्हटलं चला उपमा करूया. तर तर उपमा मी 2 वेगळ्या पद्धतीने करते. एखाद्या वेळेस उपमा करण्यासाठी रवा जो आहे तो आधीच भाजून घेते आणि त्यानंतर डायरेक्ट फोडणीला घालते. काल मी तेलामध्ये जिरे मोहरी वगैरे टाकली, त्यानंतर कांदा आणि शेंगदाणे वगैरे छानपैकी होऊ दिले आणि त्यानंतर डायरेक्ट त्याच्यामध्ये रवा टाकून घेतला आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं. गव्हाच्या पिठाने चवीला खूप भारी होतो आणि त्यासोबत त्याच्यामध्ये गरम पाणीच घालायला हवं कारण गरम पाण्याने रवा जो आहे तो व्यवस्थित फुलून येतो आणि चवीलासुद्धा खूप छान होतो. तर इथे मी बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं. त्यानंतर रवा छानपैकी भाजून झाला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं. आता तयार झालेला उपमा मी थोडा वेळ मंद आचेवरती ठेवला आणि त्यानंतर मुलांना तो खायला दिला. त्यांनासुद्धा खूप आवडला. त्याच्यावरती मी त्यांना कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून देते. त्यानंतर आणखीनच छान लागतो. तर मुलांनी उपमा वगैरे खाल्ला. त्यानंतर गॅस ओटा स्वच्छ करून घेतला आणि रात्री वगैरे सोलून घेतला आणि लिक्विडसुद्धा असं मी एका बॉटलमधून वाटीमध्ये काढून ठेवते जेणेकरून सकाळी मग काढायची गरज पडत नाही. आणि घासणी वगैरे सुद्धा घासून ठेवली. बेसिनसुद्धा स्वच्छ करून ठेवलं. भांडी वगैरे घासून घेतली. भाज्या वगैरे सुद्धा निवडून घेतलेल्या होत्या. फ्रीजसुद्धा पुसून झालेलं होतं. तर अशी छोटी छोटी कामं मी आधीच करून ठेवते जेणेकरून सकाळी मग धावपळ होत नाही. काय वाटलं तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओची पूर्ण लिंक खाली दिलेली आहे ती नक्की चेक करा. भेटूया एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.